नमस्कार, सीवी रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने ओल्या हरभऱ्याच्या पानाची भाजी। तर त्यासाठी बघा इथे मी एकदम कोळी भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे। याला एकदम आबडधोबड आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे। तर आता इकडे पॅन गरम करून घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। नंतर हे एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर याचा थोडा जाडसर असा कुट्टा बनवून घ्यायचा आहे। लगेच आता आपण इथे भाजीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी 2 चमचे तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये 1 पाव चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडून घ्यायची आहे। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे। बघा जिरे चांगले आपले तळले की त्याच्यामध्येच आपण जो हिरवी मिरची आणि लसणाचा जो ठेचा करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे। तेलामध्ये चांगला खरपूस रंगावर परतून घ्यायचा आहे। ही भाजी बनवताना थोडंसं तिखट आणि लसूण थोडा जास्त वाढवून टाकायचा, म्हणजे भाजीमध्ये एकदम चवीला छान लागतो। तर आता आपण याच्यामध्ये ही भाजी टाकून घ्यायची आहे। तेलामध्ये चांगली 2 मिनिट आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तरी मीठ जास्त टाकू नका। ही भाजी जरी जास्त दिसत असली तरी सुद्धा तेलामध्ये चांगली परतून झाली की एकदम अशी थोडी होते, त्याच्यामुळे मीठ कमीच टाकायचं आहे। आणि गॅस फुल करायचं नाही, एकदम लो मिडियम गॅसवर आपल्याला ही भाजी अशी परतून घ्यायची। ही भाजी आपल्याला फक्त थंडीच्या दिवसामध्येच भेटते आणि खायला सुद्धा एकदम पौष्टिक असते, चवीलाही भन्नाट लागते। तर तुम्ही सुद्धा अशी ही भाजी एकदा नक्की बनवून खा। आणि जरी तुम्ही ही भाजी बनवून खाल्ली असेल तरी नक्की कमेंट करून सांगा। तर बघा छान अशी आपली ही भाजी आता परतून झालेली आहे। तर बघा दिसायला एकदम अशी जास्त भाजी दिसत होती, तेलामध्ये परतून झाली की एकदम अशी थोडीशी होते। त्याच्यामुळे अगोदर मीठ टाकताना थोडंसंच मीठ टाकायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे शेंगदाण्याचा कुट्टा। थोडा जाडसर असा कुट्टा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तो एकदम असा खायला सुद्धा छान लागतो। आणि आता हा भाजीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर एकदम साध्या सोप्या गावाकडच्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर बघा आपली भाजी आता इथे तयार झालेली आहे। आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सीवी रेसिपीज या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।